मी आणि पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील ढसाळ, जे पद्मश्री नामदेव ढसाळांचे पुतणे आहेत, आणि सुमेध जाधव, महेश बनसोडे, जे चल हल्ला बोलचे डायरेक्टर आहेत, आम्ही सर्वजण सेन्सॉरच्या ऑफिसवर गेलो होतो. तिथे आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं. अधिकाऱ्यांनी पत्र स्वीकारलं. बराच वेळ, म्हणजे अगदी 10-15 मिनटं आमच्याशी चर्चा झाली. चर्चा सुरळीत पार पडली. सोबत पोलीस अधिकारी होते, त्यांचे सिक्युरिटी गार्ड होते, आणि त्यांनी आम्हाला शाश्वतीही दिली की आम्ही माफी मागू, परंतु आम्हाला त्यांच्याकडून माफी नको आहे. आम्हाला माफी, ज्या लोकांनी असं म्हटलं आहे की पद्मश्री नामदेव ढसाळ कोण आहेत आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी, यांच्याकडून आम्हाला जाहीर माफी हवी आहे. शिवाय ह्या सेन्सॉर बोर्डाला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चांगली जबर चाप द्यावी, ही आमची अपेक्षा आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही त्यांना 2 दिवसाचा अवधी दिला आहे. तर आम्ही आता त्याच्या पुढची कार्यवाही, जर तसं झालं नाही तर निश्चितच अख्खा महाराष्ट्र त्याचं उत्तर देणार आहे. शिवाय पॅन्थर त्याच्या पद्धतीने उत्तर देईल. आणि आम्ही असं मानतो, म्हणजे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं असं मत आहे, स्वप्नील ढसाळांचं, की ही लढाई ही विचारांची आहे. तर आपण विचारांनी लढूया, संविधानाला सोबत धरूया, कायद्याने आपण ही लढाई करू, आणि आपण आपल्याला निश्चितच न्याय मिळवून देऊ.